नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। सध्याच्या घडीला कोणता नेता कोणत्या पक्षात आहे याचा अंदाज कार्यकर्त्यांनाच काय नेत्यांनाही येत नाहीये। आज काँग्रेस राष्ट्रवादीत असलेला नेता कधी भाजपा किंवा शिवसेनेत गेलेला असेल हे सांगता येत नाहीये। इतक्या वेगवान हालचाली राजकीय वर्तुळात घडतात। कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष असलेले सचिन अहिर आज शिवसेनेत गेले आहेत। इतरही जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज आमदार आणि नेते भाजपा शिवसेनेच्या वाटेवर आहेत असं चित्र आहे। राज्यात मान्सूननं जोर पकडलेला नसला तरी राजकीय नेत्यांच्या पक्षांतराला मात्र जोर आलाय। आयाराम गयाराम संस्कृतीलाही लाजवेल अशी राजकीय स्वार्थाची नवी संस्कृती महाराष्ट्रात फोफावतीये। कधी काळी राजकीय सभ्यतेसाठी आणि वैचारिक बांधिलकीसाठी ओळखलं जाणारं महाराष्ट्राचं राजकारण आता संधी साधूपणासाठी ओळखलं जाण्याचा धोका निर्माण झालाय तो यामुळेच। या राजकीय पक्षांतरामागे नेमकं काय दडलंय? काँग्रेस राष्ट्रवादीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात नेते आणि भाजपा काँग्रेसमध्ये का जात आहेत? चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून हे नेते भाजपा सेनेच्या आश्रयाला जात आहेत या आरोपात तथ्य आहे का? की काँग्रेस राष्ट्रवादीला राजकीय भवितव्यच उरलेलं नाहीये? एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं आणि मग दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा ही मतदारांशी प्रतारणा नव्हे तर दुसरं काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। पक्षांतरातला स्वार्थ। राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा म्हणून सचिन अहिर आजवर ओळखले जात होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय। तर मुंबईत शिवसेनेचं बळ त्यामुळे वाढणार आहे। आणि आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आज आपल्याबरोबर 3 राजकीय प्रतिनिधी आहेत, पण त्याचबरोबर आपण महाराष्ट्रातल्या आमच्या सर्वात मोठ्या नेटवर्कच्या माध्यमातून या पक्षांतराची लागण महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठे कुठे कशी कशी झाली आहे ते आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तेव्हा एक मोठं असं मान्यवरांचं मंडळ आपल्याकडे आता उपलब्ध आहे। आपल्याला त्यांचा परिचय करून देतो। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी आमचे प्रतिनिधी ब्युरो चीफ असलेले योगेश खरे आहेत। मुंबई आणि ठाणे परिसरात MMR क्षेत्रात लक्ष ठेवून आहेत कृष्णात पाटील। कोकणातून प्रणव पोळेकर आहेत। पश्चिम महाराष्ट्रातून प्रताप नाईक आहेत। मराठवाड्यातून विशाल करोळे आहेत। तसंच जे राजकीय प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांचा परिचय आता आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत हेमलता पाटील, प्रवक्ता काँग्रेस, विद्याताई चव्हाण, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रवक्ते राम कदम। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। सर्वप्रथम आपण कृष्णात पाटील यांच्याकडे जाऊ। मुंबईमध्ये कृष्णात, सचिन अहिर तर गेले, त्यांच्या मागे आणखी रांग केवढी मोठी आहे? कोण कुठल्या पक्षात जाणार आहे? पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचा अध्यक्षालाच गळाला लावून शिवसेनेनं मोठं राष्ट्रवादीला खिंडार पाडलेला आहे। एका अध्यक्षालाच आपल्या पक्षात आणून आता शिवसेना राष्ट्रवादीच्या आणखी काही मुंबईतल्या नेत्यांना देखील गळाला लावण्याचा प्रयत्न करते, ज्यामध्ये एक माजी अध्यक्ष आणि एक माजी खासदार जो आहे त्याला सध्या शिवसेनेत येण्याची ऑफर केली जाते। त्यानुसार त्याला देखील शिवसेनेत प्रवेश दिला जाऊ शकतो राष्ट्रवादीमधून। राष्ट्रवादीचे नेते असणार आहेत ते आणि मुंबईतले सचिन अहिरानंतर सर्वाधिक जास्त वजन असणारे हे नेते आहेत। त्यानंतर काँग्रेसमध्ये पाहायला गेलं तर कृपाशंकर सिंग यांचा भाजपात प्रवेश होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कृपाशंकर यांची चर्चा सुरू आहे की ते भाजपमध्ये जाणार आहेत अशा प्रकारची। त्याचबरोबर मालाडचे आमदार असलम शेख यांची देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मालाड येथून शिवसेनेच्या तिकिटावर ते उमेदवार असू शकतात अशा पद्धतीची देखील चर्चा आहे। आणि त्याचबरोबर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या
भाजप प्रवेशाविषयी काही प्रमाणात चर्चा सुरू झालेल्या आहेत. अद्याप सूत्रांकडून एवढीच माहिती मिळते तरी संजय निरुपम हे यांना 2 वर्षापूर्वी भाजपची ऑफर होती, परंतु त्यावेळी त्यांनी नाकारली होती. अगदी अगदी तुम्ही बरीच नावं घेतलीत. कृष्णात मुंबईमध्ये चर्चेची सुरुवात आपण करतो आहोत. त्या सुरुवातीलाच इतकी सगळी नावं ऐकून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना काय वाटतंय ते जाणून घ्यायला आवडेल. चर्चेच्या सुरुवातीला आणखीन एक सूचना करू इच्छितो, ती म्हणजे अशी की या चर्चेसाठी आपण शिवसेनेला निमंत्रित केलं होतं, मात्र शिवसेनेच्याकडून या चर्चेत सहभाग नोंदवण्यात तूर्तास असमर्थता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राम कदम यांना भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची भूमिका संयुक्तरित्या मांडावी लागेल अशी किमान अपेक्षा आहे. आता आपण विद्याताई चव्हाण यांना प्रश्न विचारतोय. विद्याताई, आपण नवी दिल्लीतून आज आमच्याबरोबर सहभागी होत आहे. माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे की इतकी सगळी माणसं राष्ट्रवादीतून जायला लागली, याचा अर्थ नेतृत्व कमकुवत झालं आहे का? नाही, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की 1-2 जण गेले किंवा आणि 10-15 जण गेले तरी राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही. कारण राष्ट्रवादी पक्ष हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाले. आज मुंबईमध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला असं वाटत असेल कमकुवत आहे, परंतु मुंबईमध्ये सगळ्यात जास्ती कार्यकर्ते पवार साहेबांना मानणारे, जयंत पाटलांना मानणारे, सुप्रियाताईंना मानणारे, अजितदादांना मानणारे हे खूप आहेत आणि ते सर्वसामान्य लोकांसाठी कामं करणारे कार्यकर्ते आहेत. तेव्हा एखादा राष्ट्रवादीचा अध्यक्ष गेला म्हणजे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आता संपलेला आहे असं मांडण्यात बिलकुल अर्थ नाही आहे. कारण मला माहिती आहे की ग्राउंड रियालिटी काय आहे, खाली तळागाळामध्ये आमची जी कामं आहेत ती मुंबई शहरामध्ये आहे. परंतु विद्याताई, जर तुमचं काम असतं तर लोक निवडून सुद्धा आली असती. नगरसेवक निवडून यायला राष्ट्रवादीला अडचण होते मुंबईमध्ये. आमदार आत्ता निवडून येऊ शकलेले नाहीत आणि यापूर्वी सुद्धा जेव्हा निवडून यायचे तेव्हा राष्ट्रवादी मुंबईत फारशी बलवान नसायची. एका चर्चेत स्वतः पवार साहेबांनी सांगितलं होतं की मुंबईत आमचं पक्षाकडे दुर्लक्ष झालंय. खरं तर मुंबईतला राजकीय निरीक्षक हे पुरतं ओळखून आहे की शिवसेनेला संधी मिळावी म्हणून राष्ट्रवादीनं मुंबईत आपला हात आखडता घेतला. त्याच शिवसेनेनं आज राष्ट्रवादीवर घाला घातलाय का? नाही, अडचण बिलकुल नाही आहे. मला तुम्हाला हे समजावून सांगायचं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुंबईमध्ये याच्या पुढे जास्ती मोठ्या प्रमाणे आणि जोमाने येईल. कारण त्याला अनेक कारणं आहेत आणि निश्चितच सचिन भाऊ आज जरी गेले असले तरी मला असं वाटतं काही आमिष दाखवली असतील किंवा त्यांना काहीतरी तिथे मिळालं असणार आहे किंवा आता ह्याच्या पुढे राजकारण वेगळ्या प्रकारचं त्यांनी करायचं ठरवलं असेल. पण राष्ट्रवादी पुरता जर सांगायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये खूप चांगलं यश मिळवून दाखवेल अशी मला आज खात्री आहे. म्हणजे विद्याताई, थोडक्यात विधानसभेची आशा तुम्ही सोडून दिली आहे, तुम्ही डायरेक्ट आता महापालिकेच्या गप्पा मारायला लागला आहात. नाही, तुम्ही असा अर्थ बिलकुल काढू नका. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मागच्या वेळेस जरी सचिन भाऊ पराभूत झाले असले तरी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगल्या प्रकारे आम्ही लढू आणि जास्तीत जास्त सीट मिळवण्याचा प्रयत्न करू. कारण काय, शेवटी प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाला आवश्यक असतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रयत्न करणारा पक्ष आहे. त्यामुळे इकडून तिकडून उचलेगिरी करणं आणि असं जे करतायत किंवा भाजप आणि शिवसेना यांनी जो व्यापार केलाय ते आता विद्याताई, आपण स्वतः अशा पक्षाचं प्रतिनिधित्व करता जो अख्खा पक्षच काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेला आहे. पण ठीक आहे, आता स्थिरस्थावर सगळं होत असल्यानं आणि तुमच्यामधून माणसं बाहेर जात असल्यानं परिस्थिती वेगळी वाटू शकते. मला राम कदम यांना प्रश्न विचारायचा आहे, जे राम कदम सुद्धा स्वतः एका वेगळ्या पक्षातून वेगळ्या पक्षात आलेले आहेत. सुरुवातीला ते वेगळ्या पक्षात होते, आता ते वेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे या विषयावर बोलण्याची एक अधिकार वाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. राम कदम, पक्षांतराच्या बाबतीतला विषय तुमच्याशी खरं तर फार वेगळ्या पद्धतीनं बोलता येईल. मला एका गोष्टीचा खुलासा करा की आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी म्हणतीये 1 माणूस गेला काय, 4 गेले काय, 10 गेले काय, फरक पडत नाही. इतका आत्मविश्वास कुठून असतो नेत्यांमध्ये? कसं आहे प्रसादजी,
आपण सुरुवात माझ्यापासून करू की ज्यावेळेस मी मनसेमध्ये होतो आणि मनसेमध्ये असताना माझ्या घाटकोरमध्ये जवळपास 2.25 लाख लोकांना मी काशी असेल अशा वेगवेगळ्या यात्रा घडवून आणण्याचं एक पुण्याईचं काम केलं. असं असताना देखील मनसेचे नेते मला त्यावेळेस उमेदवारी देत नव्हते आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी उमेदवारी घेणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्याच वेळेस माझी, कारण देवेंद्र फडणवीस साहेब देखील त्यावेळेस आमदार होते, मीही आमदार होतो, सहकारी असल्यामुळे चांगले संबंध होते आणि त्या संबंधातून असं लक्षात आलं की आपण भाजपमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अधिक लोकांची चांगली कामं करता येईल, हा माझा त्यावेळेचा विचार होता. आणि नंतर मागच्या 5 वर्षात मला त्याचा अनुभव चांगला आला. तर त्याच्यामुळे राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल, लोकांची कामं करायची असतील तर प्रत्येकाला शेवटी स्वतःचं पाहावंच लागतं. अगदी अगदी फार बरं झालं हे तुम्ही स्वतः राम कदमच म्हणून गेलेला आहात की प्रत्येकाला स्वतःचं पाहावं लागतं. पण हे असं पाहत असताना सुद्धा पक्षाला त्याची जाण असते की नाही की अमुक माणूस आपल्याकडून निघून जातोय, तो काहीतरी नुकसान करेल. पण आता तुम्ही विद्याताईंचं वक्तव्य ऐकलं, त्या म्हणाल्या राष्ट्रवादीला काहीही फरक पडत नाही कुणी गेलं तरी. नाही, काय झालं प्रसादजी की हा जो आत्मविश्वास नेत्यांना असतो तो आत्मविश्वास चुकीचा आहे. एक छोटा कार्यकर्ता जरी गेला तरी आपण हे मान्य केलं पाहिजे की पक्षाचं नुकसान होतंय. आता आमच्या पक्षाची परंपरा आणि आमच्या भारतीय जनता पार्टीची मानसिकता अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वतःचं एक महत्व आहे हे मानणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या पक्षामध्ये कशी माणसं असतील ती भाजपमध्ये आल्याच्या नंतर भाजप सारखी झालेली आहेत. म्हणजे राम कदमला तुम्ही मनसेचा राम कदम पाहिला असेल तर तो राम कदम वेगळा होता. आता भाजपमध्ये आलेला राम कदम हा पूर्णपणे वेगळा आहे. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा झालाय की महाराष्ट्रातल्या नेत्यांना नाही, वेगवेगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना देखील आता भाजपमध्येच जायचंय. आता काही नाही, पण त्यासाठीची खरी कारण काय आहेत ती लपून नाही राहिलेली रामभाऊ. आणि तुम्हाला आम्ही मनसेत असताना ज्या पद्धतीनं पाहिलं होतं त्यापेक्षा फारच सौम्य पद्धतीनं तुम्ही भाजपामध्ये वागता आहात. त्यामुळे तुमच्या वागण्या बोलण्यातला आणि एकूणच क्रिया प्रतिक्रियेतला झालेला फरकही लोकांना लक्षात येतो. मला वाटतं आता हेमलता पाटील यांना आपण संधी देऊ. हेमलता पाटील, आपण या पॅनलवरच्या अशा राजकारणी आहात ज्या दीर्घकाळ एकाच पक्षात आहात. खरं तर पहिल्यापासूनच त्या पक्षात आहात असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आणि मग अशा वेळेला तुम्हालाच प्रश्न विचारावासा वाटतो की लोक स्वार्थासाठी पक्ष बदलतात, तेव्हा आता राजकारण हे विचारांच्या पलीकडे स्वार्थावरच चालायला लागलंय का? प्रसादजी, आपण बघितलं की पक्षाची विचारधारा हा शब्द आता चेष्टेचा विषय झालाय आणि हा अस्तित्वहीन होतोय की काय असं वाटायला लागलंय. राम कदम यांनी आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि मला असं वाटतं की आजच्या चर्चेचं सगळं सार त्याच्यामध्ये आहे. ते बोलताना असं म्हटले की राजकारणामध्ये टिकून राहणं महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं सगळी मेक इथं आहे की आपण विचारधारा वगैरे ह्या सगळ्या कल्पना ह्या आता इतिहासकालीन झालेल्या आहेत. एखाद्या ठिकाणी सत्तेच्या पदाला, एखाद्या पदाला टिकून राहण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे, मग ते कशा पद्धतीने करायचं, तर मग ज्या पक्षामध्ये राहिल्यानंतर आपली चलती आहे, ज्या पक्षामध्ये गेल्यानंतर आपल्याला पद मिळणार आहे, ज्या पक्षामध्ये गेल्यानंतर आपल्याला आर्थिक लाभ होणार आहे, ज्या पक्षामध्ये गेल्यानंतर आपल्याकडे ईडी सीबीआयच्या चौकशीची भीती नाही, असा कुठला पक्ष आहे त्या पक्षामध्ये जायचं. ही एक मानसिकता. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट की याच्यामध्ये मतदारांचं काय, म्हणजे आपण नागरिकांशी कुठंतरी याच्यामध्ये आपण नागरिकांच्यावरती अन्याय करतोय का, तर तसं जर म्हणावं तर ह्या पक्षातून त्या पक्षात गेल्या गेल्या तुम्ही प्रचंड मताने निवडून येता, 1.5-2 लाख मतं तुम्हाला मिळतात. याचा अर्थ मग नागरिकांची मनोभूमिका काय आहे, जे नागरिक विचारधारेला धरून मतदान करतात की हा व्यक्ती आपल्या कामाला येतो. जसं राम कदम म्हणजे थोडक्यात तिथे मतदारांचा स्वार्थ सुद्धा कुठे ना कुठेतरी केंद्रस्थानी येतो का काय असं तुम्हाला म्हणायचं असेल. पण एक प्रश्न तुम्हाला विचारतो, या चर्चेत थोडासा तो चर्चेच्या बाहेरचा प्रश्न वाटू शकतो पण तरी तो इथे तुम्ही आहात म्हणून लागू पडतो. तो असा आहे की वर्षानुवर्ष एकाच पक्षात राहणाऱ्या तुमच्यासारख्या निष्ठावंतांना मग नैराश्य येतं का?
प्रसादजी खूप महत्त्वाचं विचारलं आणि एक अगदी अक्षरशः 50 सेकंदात मी सांगते की मी इथं येण्यापूर्वी माझ्या घरी पत्रकार परिषद होती आणि पत्रकार परिषदेसाठी मी सगळ्या पत्रकारांना आमंत्रित केलं. मला एका पत्रकाराचा फोन आला की मॅडम कशासाठी पत्रकार परिषद घेताय? तर मी म्हटलं की मी दुसऱ्या एका पक्षात जातोय. तर तेव्हा तो मला पत्रकार म्हटला की सगळा पक्ष एक वेळ दुसरीकडे जाईल पण तुम्ही पक्ष सोडणार नाही. हा विश्वास एखाद्या पत्रकाराला आपल्याबद्दल वाटणं याच्यामध्ये सगळं आलं. माझं विचाराल तर माझी आई जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा ती गाय वासरू नका विसरू असा प्रचार करायचा असं माझं वडील सांगतात आणि माझ्या मनात एकदाही म्हणजे आजपर्यंत पक्षामध्ये मला काही मिळालं असेल न मिळालं असेल, माझं महापौर पद एका मताने गेलं पण मला कधीही आज तागायत एकदाही या क्षणापर्यंत असं कधीही वाटलं नाही की आपला पक्ष आपण सोडावा आणि अगदी तुम्हाला असं नाही वाटलं. पण तुमच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात काय चाललंय ते आपल्याला योगेश खरेंकडून जाणून घ्यायला आवडेल. योगेश खरे, उत्तर महाराष्ट्रातही बऱ्यापैकी चर्चा आहे ती भुजबळांच्या पुन्हा एकदा पक्षांतराची. भुजबळ राष्ट्रवादी सोडणार का? इथपासून ते भुजबळ नाही सोडणार पण ज्युनियर भुजबळ अर्थात पंकजला ते इतर पक्षात प्रस्थापित करू शकतील अशी चर्चा आहे. योगेश खरे, तुमच्याकडे काय माहिती आहे? खरं आहे, युतीमध्ये इनकमिंग हे मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे आणि त्याचे करते धरते भाजपमधले गिरीश महाजन याच विभागात असल्यामुळे अपेक्षित आहे खूप मोठ्या प्रमाणात इनकमिंग. सगळ्यात मोठे खिलाडी म्हणू शकतो विरोधी पक्षनेते जे होते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील ते भाजपमध्ये आल्यामुळे आता नगर जिल्ह्याचं राजकारण हे बदलतं आहे आणि नगर जिल्ह्यात सुद्धा इनकमिंग वाढेल असं दिसतं आहे. कदाचित या ठिकाणी नगरचे आमदार नगरमधले जे आमदार आहेत वैभव पिचड हे या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतील. कारण मधुकरराव पिचड हे राष्ट्रवादीत आहे आणि एकूणच पुढचं भवितव्य बघता आणि नाशिक जिल्ह्याचं नगर जिल्ह्याचं राजकारण बघता हे या ठिकाणी जातील असं म्हटलं जात आहे. केवळ मुहूर्त आता शोधला जातोय आणि कदाचित महाजनादेश यात्रेमध्येच त्यांचा प्रवेश होईल असंही म्हटलं जात आहे. दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यात जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आहे. मात्र या ठिकाणी आत्ता सध्या कोणते आमदार या ठिकाणी जातील अशी परिस्थिती नाही. एकूण जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी छगन भुजबळ यांचं नाव जोरदार चर्चेमध्ये होतं. मध्ये काही त्यांच्या निकटवर्तीय भाजपमध्ये गिरीश महाजनांना भेटले अशीही चर्चा होती. मात्र भुजबळ हे शिवसेनेला पसंती देतील असं म्हटलं जात आहे. कारण सध्या जर आपण बघितलं तर येवला आणि नांदगाव मतदारसंघ हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा निवडून येणं हे गरजेचं झालं आहे आणि एकूण जी परिस्थिती बघितली तर त्यांना विरोधही या ठिकाणी होतोय. त्यामुळे कदाचित पंकज भुजबळ हे नांदगाव मधून शिवसेनेसाठी तिकीट मागतील आणि शिवसेनेत जातील. योगेश मध्ये आपल्याला मी थांबवतोय कारण जाहिरातीची एक छोटी विश्रांती आपल्याला घ्यायची आहे. पण तत्पूर्वी जाता जाता विद्याताईंना आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे आणि विद्याताई त्या निमित्तानं मी आपल्याला प्रश्न असा विचारू इच्छितो की बहुतेक बाहेर जाणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीची गळती जास्त दिसतीये. मी पुन्हा विचारतो, हे नेतृत्वाच्या कमकुवतपणाचं लक्षण नाही का? नाही, नेतृत्व आमच्या इतकं सक्षम नेतृत्व दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये नाही हे तुम्हाला माध्यमांना पण चांगलं माहिती आहे. परंतु आमच्या नेतृत्वावर कायम टीका करणं हे माध्यमांना एक सवय लागली आहे. ती तुमची सवय तुम्हाला लाख लाभो, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही आहे. परंतु राष्ट्रवादीला जर गळती लागली आणि राष्ट्रवादीचे काही नेते किंवा आता जे भाजपचं तुम्ही नाव घेतलं की जे गिरीश महाजन आहे हे पैसे वाटप सर्रास करतायत किंवा आणि काय आमिष दाखवतायत किंवा आता विद्याताई बरोबर आहे तुमचं म्हणणं. एका अर्थी असं असू शकतं की आमिष दाखवल्याने ही माणसं पक्ष सोडून जात आहेत. पण पक्ष नेतृत्वाची पकड जर समजा घट्ट असती तर ही माणसं गेली नसती. नाही, दुसरी नवीन नेते तयार करण्याचं आमच्या नेत्यामध्ये सामर्थ्य आहे. 10 गेले तर 100 करायचं सामर्थ्य फक्त शरद पवार आणि अजितदादांमध्ये आहे, जयंत पाटलांमध्ये आहे. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये कोणीही बाहेर गेलं तरी आम्हाला फरक पडत नाही आणि आमच्याकडे तरुणांचा ओढा जो आहे त्याच्यातनं नवीन नेतृत्व निर्माण करताना आपण बघितलेलं आहे आणि पुढे त्याची प्रक्रिया या तुमच्या आशावादावर आणि या एका दुर्दम्य विश्वासावर मला वाटतं राम कदम पटकन 30 सेकंदात बोलावं. राष्ट्रवादीला प्रचंड विश्वास आहे आजही. त्यांचं खरं तर ब्रीदवाक्यच आठवत असेल आपल्याला, मी प्रचंड आशावादी. त्यांना विश्वास नाही, प्रत्येक पक्षाला तो आशावाद असला पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे
की देशभरामध्ये, मी राज्यातलं बोलत नाही, देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामुळे आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामुळे इतर पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला, नेत्याला नाही म्हणत, नेत्याला तर राहायचंच नाही, कार्यकर्त्याला सुद्धा मनोमन भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्याला कारण पण आहे. काय झालंय की तरुणांनी आतापर्यंत या देशात झालेले भ्रष्टाचार आणि कोणत्या पक्षांनी केलेले भ्रष्टाचार ते पाहिलेत आणि मागच्या 5 वर्षाचा स्वच्छ कारभार पाहिलाय. तर ह्या दोन्हींमधला जो फरक आजचा तरुण पाहतोय, त्याच्यामुळे हा सगळा तरुण भाजपकडे आकृष्ट झालाय. पण म्हणजे मग पैसे देणं, आमिष देणं या कुठल्याच गोष्टी होत नाहीत भाजपकडून. लोक स्वयंप्रेरणेनं भाजपकडे यायला लागली आहेत. भाजपामध्ये अशी काय आकर्षणाची ताकद निर्माण झाली जसं तुम्ही सांगताय, पण तुमच्यावर आरोप तर वेगळेच होत आहेत की तुम्ही पैसे देताय, पदं वाटताय. प्रसादजी, राजकारणामध्ये खुलेपणानं स्वीकारलं पाहिजे की राज्यातल्या इतर पक्षांना भविष्य नाही. हे काही ज्योतिषांनी सांगण्याची गरज नाही, कुणीही सांगेल. तर त्याच्यामुळे माझ्या विभागातलं तुम्हाला उदाहरण सांगतो. हारून खान राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. ते काय राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येत नाहीत. हारून खान यांची स्वतःची एक क्षमता आहे, ताकद आहे. ते देखील शिवसेनेमध्ये गेले. त्यांना कुठलं आमिष दाखवलं होतं? तर त्याच्यामुळे एखादी व्यक्ती जात आहे आपला पक्ष सोडून, तर त्यावेळेस पक्षानं समजून घेतलं पाहिजे कुठेतरी तो पक्ष कमी पडतोय आणि ज्या पक्षात जात आहेत तो पक्ष ताकदीनं वाढतोय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. अशा वेळेस तसं समजून न घेता तसं समजून विद्याताई घेतायत का? पुन्हा एकदा विद्याताईंकडे जाऊ. विद्याताई, 30 सेकंद आहेत. पक्ष समजून घेतोय का आपली स्थिती बिकट होत चालली आहे? हेमलता ताईंना बोलायचंय, मी त्यांना संधी एक देतो, त्याच्यानंतर विद्याताई आपण आधी बोला. नाही, शिवसेना आणि भाजपची पंचायत अशी झाली आहे की त्यांच्याकडे स्वतःकडे त्यांचे कार्यकर्ते नाही आहेत किंवा कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे एवढं मोठं मन त्यांचं नाही आहे. ते आपले आयते घेत आहेत आणि आपल्या पक्षाच्या तिकिटावरती लोकांना लढवत आहेत. त्यामुळे त्यांना लढवायचं ते लढवू द्या. आम्ही आमच्या नेत्यांना चांगलं समजावून घेतलेलं आहे आणि असे नासमज नेते जर गेले असतील तर त्याच्यामध्ये आमचा काही दोष नाही आहे. ठीक आहे. थोडक्यात काय तर विद्याताईंनी आजच्या घडीला सचिन अहिर यांना नासमज ठरवून टाकलं. हेमलता पाटील बोलतील. 30 सेकंद आहेत तुमच्यासाठी, त्यानंतर जाहिरातीची विश्रांती. नाही, राम कदम जे बोलले, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. आत्ता आपण बातम्यांमध्ये सांगितलं की मुश्रीफांवरती ईडीची कारवाई झाली. मला हेच विचारायचं की आता मुश्रीफ तुम्हाला दिसले, नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला, माणिकराव कोकाटे यांची चौकशी झाली. मग मला बबनराव शिंदेंची माढामध्ये चौकशी करायचं, म्हणजे साखर कारखान्याची चौकशी करायचं असं सांगितलं. असं असताना सुभाष देशमुखांवरती चौकशी होत नाही, तुमच्याकडे आलेल्या बबनराव पाचपुतेंवरची चौकशी होत नाही, तुमच्याकडे आलेल्या गावितांची चौकशी होत नाही. हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे तुम्ही म्हणताना काही रामभाऊ पटकन उत्तर द्या या विषयाचं. याचं एका शब्दात असं उत्तर आहे, एखादी व्यक्ती ह्यांचा पक्ष सोडून आमच्या पक्षात आली तर त्याला हे म्हणतात आमिष दाखवलं. आणि एखाद्या व्यक्तीने ह्यांच्या पक्षात भ्रष्टाचार केला आणि त्याचा जर वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली तर ते षडयंत्र. असं दोन्ही बाजूनी रडीचा डाव काँग्रेसलाही आणि राष्ट्रवादीलाही खेळता येणार नाही. हे मान्य करावं लागेल की तुमच्या पक्षाच्या अनेक चुका, तुमच्या महाराष्ट्रातल्या 22 मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याचं काय झालं? त्याला क्लीन चिट मिळाली वाटतं. अत्यंत चुकीचं बोलताय नावेमध्ये राम कदमजी, तुम्ही अत्यंत चुकीचं बोलताय. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये कोणी आलं की त्याची तुम्ही चौकशी बंद करता आणि तुमच्या पक्षामध्ये येण्यासाठी त्याच्यावरती दबाव आणता, ही वस्तुस्थिती आहे. राम कदम, आपली प्रतिक्रिया पटकन अपेक्षित आहे. माझं म्हणणं पूर्ण करू दे. ठीक आहे, आता नेत्यावर दबावला. कार्यकर्ते का जॉईन करतात भाजप? छोटे छोटे कार्यकर्ते का येत आहेत भाजपमध्ये? ग्रामीण भागातले छोटे छोटे कार्यकर्ते काय येत आहेत, त्याच्यावर कोणता दबाव म्हणला? नगरसेवक काय येत आहेत, त्यांच्यावर कोणता दबाव म्हणला? तर त्याच्यामुळे आपण रडीचा डाव खेळण्यात अर्थ नाही. आत्मचिंतन केलं पाहिजे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी, दुर्दैवाने हा शब्द योग्य नाही, पण हे डुबतं नाव आहे. डुबती नाव आहे. डुबत्या नावीमध्ये कोणालाही बसण्याची इच्छा नाही. राम कदम, तुमच्या लेखी विरोधक हे आता बुडत्या नावेसारखे आहेत, त्यामुळे ती बुडती नाव सोडून भारतीय जनता पार्टी या सत्तेत असलेल्या एका मोठ्या आणि नीट तरंगणाऱ्या किंवा नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजाकडे लोक निघाली आहेत.
असं तुमचं म्हणणं आहे. पण मला वाटतं त्या म्हणीतला एक अर्थ आहे जो तुम्हाला लक्षात येत असेल. जहाज बुडायला लागल्यावर सगळ्यात आधी कोण पळ काढतं त्याची आठवण फक्त ठेवा. चर्चेची दुसरी फेरी सुरू होईल. त्यात आपण महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून कोण कुठं पळायला निघालाय त्याची माहिती घेऊ आणि राजकीय नेत्यांशी चर्चा करू. नमस्कार. रोखोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय ती पक्षांतरात दडलेल्या स्वार्थाची. आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. राजकीय प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी प्रवक्ता राम कदम, विद्याताई चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसकडून हेमलता पाटील आणि आमचे प्रतिनिधी आता नव्यानं जोडले गेले आहेत ते विशाल करोळे, मराठवाडा विभागाची जबाबदारी आहे त्यांच्यावर. प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत. प्रणव पोळेकर आहेत. आपण पटकन कोकणात जातोय. प्रणव पोळेकर आता सांगतील कोकणातली परिस्थिती काय आहे, तिथून कोण कुठल्या जहाजातून कुठल्या जहाजात उड्या मारणार आहे. नक्कीच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत भास्कर जाधव. घागर विधानसभा मतदारसंघामधनं ते निवडून येतात आणि याच विधानसभा मतदारसंघांमध्ये आता भास्कर जाधव शिवसेनेकडनं लढवतात की काय, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू झाली आहे. कारण या संदर्भात असं सांगितलं जातं की भास्कर जाधव यांच्या ज्या काही बैठका आहेत त्या मुंबईमध्ये झाल्याची अधिकृत माहिती ही सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळेच भास्कर जाधव हे शिवसेनेत जाणार या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या जोर धरताना पाहायला मिळतात. एक गोष्ट मात्र या ठिकाणी असं सांगावं लागेल सर, ती म्हणजे हा मतदारसंघ जो आहे तो 2009 साली शिवसेनेच्या ताब्यामध्ये होता. त्यावेळी विनय नातू जे भाजपचे सदस्य होते त्यांनी या ठिकाणी बंडखोरी केली आणि या मतदारसंघातनं भास्कर जाधव त्यावेळी निवडून आले. 2009 साली किस्सा झाला तो 2014 साली देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. सर्वच पक्ष हे वेगवेगळे लढले होते आणि त्यावेळी भास्कर जाधव हे पुन्हा या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आले. मात्र यावेळीची जर लोकसभाची निवडणूक बघितली तर लोकसभा मतदारसंघाच्या यावेळी निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ 2000 मतांनी हा मायनस झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे आता या मतदारसंघांमध्ये शिवसेना या मतदारसंघावर आपला दावा जे आहे ते दाखल करण्याचं पाहायला मिळतं. कारण शिवसेना या मतदारसंघात 2000 मतांनी प्लस असल्याचं पाहायला मिळेल ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली. ठीक प्रणव, आपण भास्कर जाधवांचं नाव घेतलं म्हणजे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा एक आणखीन माणूस त्यांच्याकडून निघून दुसऱ्या पक्षाचा पर्याय शोधतोय अशी गोष्ट समोर येते. मला वाटतं की यावर तातडीनं विद्या चव्हाणांना आपल्याला प्रश्न विचारता येईल. पण तत्पूर्वी आपण आता मराठवाड्यात जाऊ. विशाल करोळे सांगतील निदान राष्ट्रवादीबाबत तिथून तरी चांगली बातमी येते का, ऐकूयात. विशाल करोळे, आपण बोला. गेल्या 1-1.5 वर्षाच्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये राष्ट्रवादीचे 2 मोठे नेते गेलेले आहेत. जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस हे दोन्ही नेते आता भाजपमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेश धसांनी भाजपजवळ केली तर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनाजवळ केली आणि आता त्यात ते मंत्री सुद्धा झाले. तर काँग्रेसचे औरंगाबादच्या सिल्लोडचे निलंबित आमदार अब्दुल सत्तार हे सुद्धा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. खरं तर विखेंसोबतच ते भाजपमध्ये जाणार होते, मात्र कुठेतरी भाजपमधून त्यांना विरोध झाला आणि त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असं सांगण्यात येत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये नक्की जातील असंही सांगण्यात येत आहे. यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत, काही नगरसेवक आहेत, यांनी आधीच शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पुन्हा शिवसेना भाजपमध्ये प्रवेश करेल असं सांगण्यात येत आहे. मात्र सध्या तरी मराठवाड्यातून यात कुठलंही मोठं नाव नाही असंच म्हणता येईल. ठीक आहे, सध्या तरी कुठलं मोठं नाव नाही, पण जी नावं सांगितली गेली ती जयदत्त क्षीरसागर, अब्दुल सत्तार, सुरेश धस, यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी पुन्हा एकदा अधिक मध्येच आहे. विद्याताई, आता तरी किमान मान्य कराल का की पक्षाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि म्हणून लोक टिकत नाहीयेत, पक्ष पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही अशी भीती त्यांना वाटायला लागली आहे. आणि जसं मगाशी राम कदम खुलेआमपणे म्हणाले, स्वतःचं बघावं लागतं, त्यांना सत्तेकडे जायचंय, तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही असं त्यांना वाटायला लागलंय. नाही, मला आता सत्तेत येणार नाही येणार तो पुढचा प्रश्न आहे. आता 2-3 महिन्यानंतर आपल्याला कळेलच. पण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर निश्चितच आमची सत्ता येईल याच्याविषयी जरा तीळ मात्र शंका नाही आहे. आता तुम्ही जे भास्कर जाधवांबद्दल बोलला तेव्हा भास्कर जाधवांनी काही तिथे जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत का काय, हे सगळे माध्यमांचं गेसिंग आहे. त्यामुळे त्याच्यावर काही फारसा माझा विश्वास नाही आहे. भास्करराव जाधव राष्ट्रवादीतच राहतील. विद्याताई, माफ करा, मध्ये थांबवतो. भास्कर जाधवांचं आजचं ताजं वक्तव्य तुम्हाला सांगतो. ते म्हणतात, मी जर मुंबईचा अध्यक्ष असतो तर अशी परिस्थिती आलीच नसती. थोडक्यात काय,
त्यांना जबाबदारी न दिल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे नेतृत्वाच्या विरोधातली, तरीही तुम्ही म्हणता भास्कर जाधव नाराज नाहीत, ते कुठे जाणार नाहीत? नाही, ते त्याच्यात तुम्हाला नाराजी दिसते, पण मला एक आत्मविश्वास दिसतोय की मी जर अध्यक्ष असतो तर मी निश्चितच गेलो नसतो. म्हणजे ते जाणार नाहीत असं त्यांनी कुठेतरी तिथे अधोरेखित केलेलं आहे. आणि मला एक सांगायचं आहे, आता जे जाणार असतील ते जातीलच, कारण आमिष खूप आहेत. मंत्रीपद मिळणार, आमदारकी मिळणार आणि काय काय मिळणार, सत्ताधारी पक्षाकडनं सगळं मिळणार अशी आश्वासनं मिळत आहेत. कार्यकर्त्यांना सतरंजा उचलायला लागतात कायम, पण इतर बाहेरच्या पक्षांमधनं हे जे दिलं जाते भाजप आणि शिवसेनेकडनं. परंतु मला पुन्हा एकदा सांगायचंय, म्हणजे विद्याताई, थोडक्यात तुम्ही ही परिस्थिती राष्ट्रवादी बाबत पण मान्य करताय का की इथे निष्ठावान सतरंजाच उचलत राहिले आणि मोठे नेते मोठेच होऊन गेले आणि झाले ते पक्षही सोडून गेले? नाही, शिवसेना आणि भाजपमध्ये जे काय इनकमिंग चालू आहे आणि ते जे स्वागत करून सगळ्यांना बोलवत आहेत, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना ते तिकीट देत नाही आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांना तिकीट दिले आहेत का, तर नाही दिलेले आहेत. आमचंच तुम्ही सारखं आमचं उदाहरण देण्यापेक्षा तुम्ही ठीक आहे, आपण विचारू, आपण राम कदमांना विचारू. राम कदम, हा एक मुद्दा आहे ज्यावर तुम्ही बोललं पाहिजे. विषय असा आहे की तुम्ही लोकांना घेता, त्यांना तिकीट देता, त्यांना अशा ठिकाणी तिकीट देता ज्या ठिकाणी तुमची माणसं वर्षानुवर्ष खपत असतात, प्रसंगी ती त्याच बाहेरून आलेल्या माणसाच्या विरोधात संघर्ष करत असतात. पण तुम्हाला बाहेरून आलेला माणूस चालतो, कारण तुमच्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेले नेतृत्व स्थानिक पातळीवर नसतं, हे मान्य करा. प्रसादजी, थोडंसं मला सविस्तर बोलू द्या, कारण माझ्या बोलण्याचा अर्थ इतर नेत्याने चुकीचा काढलाय. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्याच बाकीच्या जे काही राजकीय नेते येत आहेत त्यांना हे कळून चुकलंय की इथून पुढची अनेक वर्ष, मी 5 किंवा 10 वर्ष म्हणत नाही, अनेक वर्ष, म्हणजे मागच्या 5 वर्षात मोदी सरकारने जी कामं केलेली आहेत ती प्रत्यक्ष रूपात 22-23ला दिसतील. स्वाभाविकपणे 24ला पुन्हा मोदी सरकारच येईल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांची जी इमेज झालेली आहे आणि ज्या पद्धतीचं काम झालं 5 वर्षात, ते 19ला देखील 250पेक्षा आमदार भाजपचे, शिवसेनेचे निवडून येतील. सत्ता आमची येईल आणि एकदा आली की केंद्र आणि राज्य असं समन्वय साधत नंतरची 15-20 वर्ष सत्ता या दोन्ही पक्षांची आहे. हे सर्वसामान्य काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी. आपण तुम्ही सत्तेवर येता आहात, ते उसने घेतलेले नेत्यांना तिकीट देऊन त्यांना निवडून आणता आहात तुमच्या चिन्हावर. असं नाहीये प्रसाद. कसं आहे की ज्या ठिकाणी जे नेते, आता आमच्याकडे तर लिस्ट फार मोठी आहे. मी जर त्या नावं जर सांगितली, मी जर ती नावं तुम्हाला प्रसाद या ठिकाणी सांगितली, जी नावं तुम्हाला मी सांगितली, तर राष्ट्रीय ब्रेकिंग न्यूज होईल. अशी नावं भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत, पण त्या ठिकाणी रामभाऊ, ही ब्रेकिंग न्यूज देऊनच टाका, बरं होईल. त्या निमित्तानं इथेच एक नवीन बातमी सुरू होईल. तुम्ही द्या ब्रेकिंग न्यूज, आम्ही ऐकायला बसलोय. प्रसादजी, सचिन भाऊ अहिर हे मोठे नेते आहेत, पण सचिन भाऊ अहिरपेक्षा देखील मोठे नेते, आणखी मोठे नेते की ज्यांचं नाव आल्याच्या नंतर पूर्ण देशभरामध्ये चर्चा होईल अशी मोठी नावं काँग्रेसची सुद्धा, राष्ट्रवादीची सुद्धा भाजपमध्ये येत आहेत आणि नजीकच्या काळामध्ये आपणच बातमी म्हणून चालवाल. मूळ मुद्दा असा आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यावर, जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यावर अन्याय होत नाही. हा शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे. हे रामभाऊ, तुम्ही कसं काय म्हणू शकता मला सांगा? तुम्ही जिथून आता कमळाच्या चिन्हावर निवडून आलात त्या ठिकाणी कमळाने तुम्हाला का घेतलं? कारण तुम्ही निवडून येऊ शकत आहात. माझ्या ठिकाणी पूनम महाजन लढल्या होत्या आणि पूनम महाजन त्यावेळेस लोकसभा लढल्या, तेव्हा पूनम महाजन नव्हत्या. 2009 साली माझ्यासमोर भाजपचे कोण उमेदवार होते? पूनम महाजन होत्या. त्याच्यामुळे 2014ला पूनम महाजन खासदार झाल्या होत्या, त्याच्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारच नव्हता, म्हणून राम कदमला उमेदवारी मिळाली. हे लक्षात घ्या ना आपण. ठीक आहे, थोडक्यात काय, तिथे सक्षम उमेदवार नव्हता म्हणून दुसरा सक्षम उमेदवार घेतला गेला. आता हेमलता पाटील, तुम्ही सांगा, राम कदम वारंवार दावा करतायत की काँग्रेसमधले, राष्ट्रवादीतले ब्रेकिंग न्यूज होईल एवढे मोठे मोठे नेते भाजपकडे निघालेले आहेत.
आता ज्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघ वाईज त्यांच्याकडे जिथं जिथं माणसं नाही आहेत तिथं तिथं इतर पक्षातली माणसं घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल आणि ते घेण्यासाठी ते सगळ्या म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते सगळे त्यांची यंत्रणा राबवतील आणि म्हणून आता हे सगळ्या नेत्यांची नावं या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहेत. सगळ्यात मला महत्त्वाचं सांगायचं आहे प्रसादजी, हा अत्यंत घातक खेळ भारतीय जनता पक्ष खेळते असं माझं स्पष्ट मत आहे. एक केडर बेस पार्टी, अनेक वर्षापासून अत्यंत शिस्तीने काम करणारे कार्यकर्ते, वर्षानुवर्ष सतरंजा उचलणारे कार्यकर्ते आजही त्याच परिस्थितीत ठेवले गेले आणि इतर पक्षामधनं येणारे लोक त्या पक्षामध्ये पावन झाले. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगते की हे जे भारतीय जनता पक्ष जे करतंय हे याला बाळसं म्हणत नाही तर याला सूज म्हणतात. मी डॉक्टर आहे आणि डॉक्टरी भाषेमध्ये बाळसं आणि सूज याच्यामध्ये खूप फरक आहे. हेमलता पाटील, मान्य करा की आपण बाळसं आणि सूज यामधला फरक जरी ओळखू शकत असाल तरी पण तुमच्याकडचं बाळसं तिथे जाऊन सूज होतंय हे तरी मान्य करा. तुमच्याकडची माणसं जात आहेत का याचं चिंतन कधी कराल की नाही? हो 100% त्याच दृष्टीने मी बोलणार होते की कसं झालंय की वर्षानुवर्ष पक्ष सत्तेमध्ये राहिला. पूर्वी सेवा दलाची वेगवेगळी हे असायचे म्हणजे त्यांचे कॅम्प असायचे, त्याच्यामध्ये काँग्रेसची संस्कृती काय, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे सांगितलं जायचं. हळूहळू काय झालं की प्रत्येक वेळी फक्त सत्ता आणि सत्ता असं 60 वर्ष तो पक्ष सत्तेत राहिल्यानंतर त्या पक्षामध्ये राहिलं की फक्त सत्ता येते आणि सत्तेसाठी आपण पक्षात राहायचं आणि नंतर अशी वृत्ती झाली की आपण म्हणजेच पक्ष, मी म्हणजेच पक्ष, मी आहे म्हणून पक्ष आहे, उद्या मी पक्षातनं बाहेर गेलं तर पक्षाला कोण विचारतं, ही वृत्ती दुर्दैवाने तयार झाली आणि त्या वृत्तीवरती आता काम करण्याची काँग्रेसला गरज आहे आणि काँग्रेस अत्यंत गांभीर्याने त्या वृत्तीवरती काम करते. फार बरं झालं हेमलता पाटील, हे आपण स्वतः बोललात. जाता जाता मग एक आणखीन प्रश्न विचारतो, याच वृत्तीमुळे काँग्रेसला अध्यक्ष सापडत नाहीये का काय? 100% मी बोलेन आणि 100% बोलेन. नाही तसं नाहीये. आता काँग्रेस ज्या परिस्थितीतून जाते आता काँग्रेस खऱ्या अर्थाने पुनर्विचार करायला लागले आणि आपलं कुठं चुकलं, कशा पद्धतीने आपण नेत्यांना मोठं केलं आणि आज ते म्हणजे मी म्हणजेच पक्ष असं का समजायला लागले, ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी आता काँग्रेस जायला लागली. ठीक आहे, म्हणून मला असं ठीक आहे. राम कदमांना पटतंय का पटकन विचारू, त्यानंतर विद्याताईंकडे प्रश्न येतोय. राम कदम आधी आपण बोला. प्रसादजी बोला. प्रसादजी, म्हणजे शिवसेनेचे त्यावेळेचे नेते नारायण राणे साहेब यांना जेव्हा काँग्रेसनं फोडून काँग्रेसमध्ये घेतलं ते योग्य होतं. म्हणजे शरद पवार साहेबांनी जेव्हा भुजबळ आणि शिवसेनेचे 12 आमदार फोडले आणि त्यांच्या पक्षात घेतले तेव्हा ते योग्य होतं. पण आता ह्यांचेच आमदार आमच्या पक्षात येतात हे योग्य नाहीये, चुकीचं आहे. हे असं दोन्ही बाजूनी दोन्ही नेत्यांना बोलता येणार नाही. त्याच्यामुळे आपण बोलत असताना आपल्या पक्षांनी अगोदर कोणाकोणाला कसं कसं फोडलं होतं याचाही पाडा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या आणि हेही मान्य करा की या देशाच्या तरुणापासून वयस्करापर्यंत सगळ्यांना कळून चुकलंय की मोदीजी हा जो पर्याय आहे, देवेंद्र फडणवीस जो हा पर्याय आहे, या दोघांपुढे कुणीही टिकणार नाही हे तुमच्या कार्यकर्त्यांनी मान्य केलं. त्यामुळे कार्यकर्ते नरेंद्र देवेंद्रच्या समोर कोणीही पर्याय टिकणार नाही. मला वाटतं याच्यावर विद्याताईंनी बोललं पाहिजे. अजित दादा आहेत त्यांच्याकडे, सुप्रिया ताई आहेत, पण राम कदमांना वाटतं नरेंद्र देवेंद्र या जोडगोळी समोर कोणी टिकू शकत नाही. नाही, त्यांना एकच मला चॅलेंज द्यायचं आहे की सर्व मतदारांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना असं वाटतं की हे ईव्हीएम मुळे झालेलं आहे, त्यामुळे बॅलेटवर जर निवडणुका झाल्या तर हे केंद्रातही आले नसते आणि हे राज्यातही येणार नाही आहे. कारण लोकांमध्ये प्रचंड नाराजगी असताना सुद्धा तेव्हा 300च्या वर जाणार, आता 220 जाणार, हे जे प्रेडिक्ट करतायत हे फक्त ईव्हीएम मशीनच्या जोरावर करतायत. त्यामुळे ह्याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की जर निवडणूक आयोग स्वायत्त असेल तर ते लोकांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे बॅलेटवर जर निवडणुका. रामभाऊ याच्यावर उत्तर द्या पटकन, पुढचा मुद्दा घ्यायचा यानंतर. रामभाऊ, हे ईव्हीएमचं कारण कुठलं यायला लागलं अचानक? स्वतःमध्ये नाहीये. रामभाऊ आपण बोला, आपण सलग बोला. रामभाऊ बोलत नाहीये. प्रसादजी, मला व्यक्तिगत बोलायचं ना, व्यापक बोलतो. सुप्रियाताई लोकसभा खासदार झाल्या. एक मिनिट, सुप्रियाताई खासदार झाल्या. ऐका ताई, सुप्रियाताई खासदार झाल्या राष्ट्रवादीच्या, उदयनराजे खासदार झाले राष्ट्रवादीचे. ताई, तिकडे काय ईव्हीएम हॅक झालं होतं? म्हणजे ते जिंकले हे योग्य आणि ज्या ठिकाणी तुमचे पडले
त्या ठिकाणी ईव्हीएम चुकीचं, त्याच्यामुळे असं दोन्ही बाजूनी बोलता येणार नाही. त्याच्यामुळे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये सगळीकडे करत नाही तुम्ही, कुठे कुठे करतात ते पण सांगू आम्ही, कुठे कुठे करतात तेही सांगू. राष्ट्रवादीचं काँग्रेसचं काय चुकलंय, काँग्रेसचं काय चुकलंय, राष्ट्रवादीचं काय चुकलंय हे केलं पाहिजे. याचं आत्मचिंतन करण्याची अधिक गरज आहे. ठीक आहे, आता पक्ष एकमेकांना चिंतन करण्याचे, नैतिकतेचे विविध प्रकारचे सल्ले आवर्जून देतील. मला वाटतं आपण चर्चेच्या पुढच्या टप्प्यात जाताना पश्चिम महाराष्ट्राकडे एकदा लक्ष टाकूया. प्रताप नाईक आपले प्रतिनिधी तिथे आहेत. प्रताप, काय चाललंय पश्चिम महाराष्ट्रात? मुळात पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून लावण्यामध्ये भाजपला यश आले असं आपल्याला म्हणता येईल. भाजपनं अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार पाडलेला आहे, याचा अनुभव यापूर्वी आलेला आहे. पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारची स्थिती आपल्याला कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा सातारामध्ये पाहायला मिळताना दिसते. सुरुवातीला आपण कोल्हापूरचा विचार केल्यास कोल्हापूरमध्ये अनेक नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी गळ टाकून ठेवलेला आहे, पण याच्यामध्ये कुणी अजून सापडलेलं नाहीये, पण सापडणार नाही असं आपल्याला म्हणता येणार नाहीये. सांगलीचा विचार केल्यास सांगलीमध्ये 2 दिग्गज नेते काँग्रेसचे भाजपच्या गळाला लागतील हे जवळपास स्पष्ट झाले असं म्हणता येईल. त्याच्यापैकी पहिलं नाव आहे सत्यजित देशमुख. सत्यजित देशमुख हे भाजपमध्ये जातील हे जवळपास निश्चित मानलं जाते. सत्यजित देशमुख यांची चांगली पकड आहे काँग्रेसमध्ये. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच भाजपनं त्यांना गळ टाकलेला आहे आणि ते त्यांच्या गळाला लागले आहेत. दुसरं नाव जे आहे विश्वजित कदम. विश्वजित कदम जरी इन्कार करत असले तरी पण विश्वजित कदम हे भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आहे. पण याला विश्वजित कदमांनी कोणताही दुजोरा दिलेला नाहीये, हे महत्वाचं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी. पण तिसरीकडे आपण पाहतो की सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं चांगलं प्राबल्य आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम आहे. पण कुठंतरी शिवेंद्रराजे, एकूण उदयनराजेंच्या या सगळ्या जे राजकीय वागणं आहे त्याच्याबद्दल ते नाराज आहेत. कुठंतरी राष्ट्रवादीकडून तिकीट घेतलं तर शिवेंद्रराजेंना दगापटका होऊ शकतो अशा प्रकारची एक भीती आहे. त्यामुळेच ते भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. जर शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेले तर त्या ठिकाणी मोठा सुरुंग लागला असं आपल्याला म्हणता येईल. एकूणच आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या इतर. ठीक प्रताप, आपण आपल्या माध्यमातून विश्वजित कदम, सत्यजित देशमुख आणि शिवेंद्रराजे यांची नावं घेतली. एक प्रश्न मला आता या एकूणच नावांची यादी पाहिल्यानंतर विद्याताईंना विचारावासा वाटतो. विद्याताई, इतकं सगळं घडत असताना पवार साहेब शांत कसे आहेत? ते बोलतायत ते भलत्याच गोष्टींबद्दल, त्यांच्याविषयी सुरू झालेल्या अपप्रचाराबद्दल बोलतायत, पण पक्षातून लोक सोडून चालली याच्यावर नेतृत्व बोलतच नाहीये. काय कारण असावं? आमचं नेतृत्व हे खूप सक्षम आहे, अनुभवी आहे. त्यामुळे असे जाणारे येणारे त्यांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खूप वेळा बघितलेले आहेत. त्याच्यात त्यांना काही नवीन वाटण्यासारखं नाही आहे. आणि ते एक विद्यापीठ आहेत. नवीन नवीन तरुण मुलांना त्यांच्या हाताखाली जे तयार झाले आहेत त्यांना निवडून येण्याची आमची क्षमता आहे. त्यामुळे आम्हाला कोणी गेलं तरी त्याच्यातनं वाईट वाटण्यासारखं काही कारण नाही आहे. पण यांच्याकडे काही शिकवलं जात नाही. यांच्याकडे धर्माच्या नावावर एकमेकांना भांडणं कशी करायची ते शिकवलं जातं. त्यामुळे इथे काही नेतृत्व तयारच होत नाही. त्यामुळे ते बाहेरच्या लोकांना आणायचं आणि स्वतःच्या तिकिटावर उभं करायचं, ही स्ट्रॅटेजी त्यांची आहे. आणि भरपूर पैसे वाटायचे, नोटा तर यांनी छापलेल्याच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा भाजपवरती, शिवसेनेवरती जराही विश्वास राहिलेला नाहीये. आणि तरी सुद्धा ते निवडून येतात. ते बॅलेट नाहीये. ठीक विद्याताई, वेळेची मर्यादा आहे. रामभाऊंना एक संधी देतो. रामभाऊ, फक्त 30 सेकंद. इतका रागराग का करता तो तुमच्या आणि तुमचा म्हणजे तुमच्या पक्षाचा? नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा राग समजू शकतो, कारण त्यांच्या पक्षातले नेते सोडून चाललेत. पण याचा अर्थ भाजप नोटा छापतंय हे जे विधान आहे, हे विधान त्यांनी मागे घेतलं पाहिजे. हे काही विधान योग्य नाही. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की फक्त महाराष्ट्रात आहे का हे? पूर्ण देशभर आहे ना. पूर्ण देशभरामध्ये वेगवेगळी लोक भाजपमध्ये येत आहेत. तर त्याच्यामुळे ते काय येत आहेत? ठीक आहे, आपण तुम्ही जी मागणी केली आहे त्याच्यावर विद्याताईंना बोलतो. करू विद्याताई, आपण आपलं विधान मागे घ्यायला तयार आहात का? आहेत त्या विधानावर कायम राहणार आहात? ही ज्याची भूमिका आहे. डिमॉनिटायझेशन काय होतं?
जुन्या नोटा सगळ्या रद्द करून त्या चलनातनं काढून टाकल्या आणि नवीन नोटा छापल्या. त्या कशासाठी छापल्या? गुजरातवरनं नोटा बदली येत होत्या. 6 महिन्यापासून गुजरातमध्ये नोटाबंदीचं चाललं होतं. अजूनही तुम्हाला ठीक आहे, थोडक्यात काय दिसतंय तर विद्याताई आपल्या विधानावर कायम राहत आहेत. राम कदम यांचं त्याच्यावरचं वेगळं स्पष्टीकरण असू शकतं, मात्र वेळेची मर्यादा असल्यानं आपण पटकन नेटिझन्सचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत. 24तास.com या आमच्या वेबसाईटवर आम्ही लोकांना प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर काय आलंय तेही पहा. प्रश्न पण आपल्याला सांगतो. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्षांतर करणं हा मतदारांचा विश्वासघात आहे का? 87% लोक म्हणतात होय हा विश्वासघात आहे. 13% लोकांना असं वाटत नाही. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाता जाता राजकारणाचा बाज बदलतोय, यशाची व्याख्या सुद्धा बदलतीये. राजकारणात ध्येय गाठण्यासाठी कोणता मार्ग निवडायचा याचे निकषही बदलू लागले आहेत. पक्ष, विचारधारा, राजकीय ध्येय अशा अनेक शब्दांचे अर्थही सोयीप्रमाणे बदलत आहेत. खांद्यावरचे झेंडे बदलणाऱ्यांना खांद्यावर घ्यायचं की निवडणुकीच्या माध्यमातून धडे शिकवायचे याचा निर्णय मतदारांना घ्यावा लागणार आहे. आज रोखोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.